अमित शहा 8 सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावर. शाह लालबागच्या राजाचं दर्शन घेणार, तसंच विधानसभेच्या पार्श्वभूमीवरही आढावा घेणार असल्याची माहिती. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये सुखी. खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचं विधान. त्यामुळे रणजितसिंह भाजपची साथ सोडण्याच्या चर्चांना पूर्णविराम. महायुतीच्या मुख्यमंत्री पदावरून वडेट्टीवारांचा निशाणा. शिंदेंच्या नावानं भाजप मतं मागणार. भाजपकडे आता चेहराच उरला नाही. वडेट्टीवारांची भाजपवर टीका. मिल कंपाऊंडचं फायर ऑडिट करा. कमला मिलच्या पाहणीनंतर आदित्य ठाकरेंची मागणी. तर याबाबत आयुक्तांना पत्र लिहिणार असल्याची माहिती. पंढरपूरमध्ये पवारांचा राजू शेट्टींना दणका. स्वाभिमानी संघटनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचा शरद पवारांच्या पक्षात प्रवेश. म्हाडाच्या 2030 घरांसाठी 8 ऑक्टोबरला सोडत. लॉटरीची मुदत वाढल्यानंतर आता सोडतीचं वेळापत्रक जाहीर. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सोडत निघणार. पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते विरार 5व्या आणि 6व्या मार्गिकेला हायकोर्टाचा हिरवा कंदील. कामात अडथळा ठरणारी 2612 कांदळवनं तोडण्याची परवानगी. 6 वर्षांनंतर राज्यातील मोठी धरणं यंदा 100% भरली. उजनी, कोयना, जायकवाडी, वैतरणा धरणांचा साठा पूर्ण क्षमतेनं भरला. नागरिकांची पाण्याची चिंता मिटली. हिंगोली जिल्ह्यात पुरामुळे हळदीचं मोठं नुकसान. सेनगाव वसमतसह हिंगोली तालुक्यात हजारो हेक्टरवरच्या शेतातील हळदीची रोपं गेली वाहून. छत्रपती संभाजीनगरात पावसाच्या तडाख्यानं भाज्यांचे दर कडाडले. कोथिंबीरची जुडी 60 रुपये तर मेथी 20 रुपये. लसणाचे दर 400 रुपये प्रति किलोवर. मिरवणुकीत कर्कश डीजे लावणाऱ्या गणेश मंडळांवर पुणे पोलीस कारवाई करणार. 21 सप्टेंबरपर्यंत नियम लागू.